श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी इथे पीएम किसान योजनेअंतर्गत 20,000 कोटी रुपयांच्या 17व्या हप्त्याची किसान सन्मान निधीची रक्कम 9,26,00,000 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही नेमकी काय आहे, याचा शेतकऱ्यांना कसा लाभ होत आला आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, हा कार्यक्रम केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या समन्वयाने आयोजित करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, थोड़ी देर पहले ही देश भर के करोड़ों किसानों के बैंक खाते में पीएम किसान सम्मान निधि के 20,000 करोड़ रुपए पहुंचे हैं. आज 3 करोड़ बहनों को लखपति दीदी बनाने की तरफ भी बहुत बड़ा कदम उठाया गया है. कृषि सखी के रूप में बहनों की नई भूमिका उन्हें सम्मान और आय के नए साधन दोनों सुनिश्चित करेंगे. मैं अपने सभी किसान परिवारों को, माताओं बहनों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. साथियों, पीएम किसान सम्मान निधि आज दुनिया की सबसे बड़ी डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर स्कीम बन चुका है. अभी तक देश के करोड़ों किसान परिवारों के बैंक खाते में 3.25 लाख करोड़ रुपए जमा हो चुके हैं. यहां वाराणसी जिले के किसानों के खाते में भी 700 करोड़ रुपए जमा हुए हैं. मुझे खुशी है कि पीएम किसान सम्मान निधि में सही लाभार्थी तक लाभ पहुंचाने के लिए टेक्नोलॉजी का बेहतर इस्तेमाल हुआ है. कुछ महीने पहले ही विकसित भारत संकल्प यात्रा के दौरान भी 1 करोड़ से अधिक किसान इस योजना से जुड़े हैं. सरकार ने पीएम किसान सम्मान निधि का लाभ पाने के लिए कई नियमों को भी सरल किया है. जब सही नीयत होती है, सेवा की भावना होती है, तो ऐसे ही तेजी से किसान हित के, जनहित के काम होता है. भाइयों और बहनों, 21वीं सदी के भारत को दुनिया की तीसरी बड़ी आर्थिक ताकत बनाने में पूरी कृषि व्यवस्था की बड़ी भूमिका. हमें वैश्विक रूप से सोचना होगा, ग्लोबल मार्केट को ध्यान में रखना होगा. हमें दलहन और तिलहन में आत्मनिर्भर बनना है और कृषि निर्यात में अग्रणी बनना है. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट और जिला स्तर पर एक्सपोर्ट हब बनने से एक्सपोर्ट बढ़ रहा है और उत्पादन भी एक्सपोर्ट क्वालिटी का होने लगा. अब हमें पैकेज फूड के ग्लोबल मार्केट में देश को नई ऊंचाई पर ले जाना है. और मेरा तो सपना है कि दुनिया की हर डाइनिंग टेबल पर भारत का कोई न कोई खाद्यान्न या फूड प्रोडक्ट होना ही चाहिए. इसलिए हमें खेती में भी जीरो इफेक्ट, जीरो डिफेक्ट वाले मंत्र को बढ़ावा देना है. मोटे अनाज, श्री अन्न का उत्पादन हो, औषधीय गुण वाली फसल हो या फिर प्राकृतिक खेती की तरफ बढ़ना हो, पीएम किसान समृद्धि केंद्रों के माध्यम से किसानों के लिए एक बड़ा सपोर्ट सिस्टम विकसित किया जा रहा है. माताओं बहनों के बिना खेती की कल्पना भी असंभव है. इसलिए अब खेती को नई दिशा देने में भी माताओं बहनों की भूमिका का विस्तार किया जा रहा है. नमो ड्रोन दीदी की तरह ही
कृषि सखी कार्यक्रम ऐसा ही एक प्रयास है। आज 30,000 से अधिक सहायता समूहों को कृषि सखी के रूप में प्रमाण पत्र दिए गए हैं। ये अभियान 3 करोड़ लखपति दीदियां बनाने में भी मदद करेगा। देशातल्या निवडक अशा 50 कृषी विकास केंद्रांवर पीएम किसान योजनेच्या आजच्या 17वा हप्ता वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं स्थानिक शेतकरी सहभागी झाले। या केंद्रांवर अनेक मंत्र्यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला। हिंगोली इथल्या तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रावर झालेल्या विशेष कार्यक्रमात राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या। श्रोतेहो, महाराष्ट्र राज्यातल्या किती शेतकऱ्यांना या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ झाला, यामध्ये किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली, तसंच या योजनेचा लाभ कोणाला घेता येतो, त्यासाठी काय करावं लागतं, याबद्दल अधिक माहिती घेऊया महाराष्ट्र राज्याचे विस्तार आणि प्रशिक्षण कृषी संचालक विनयकुमार शांता जयसिंगराव आवटे यांच्याकडून। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही फेब्रुवारी 2019 मध्ये देशात सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत जे शेतकरी कुटुंब आहे अशा शेतकरी कुटुंबास प्रतिवर्ष रुपये 6,000 हे रुपये 2,000च्या समान 3 हप्त्यात हे त्याच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरद्वारे अदा करण्यात येतात। यामध्ये पती, पत्नी व शेतकऱ्याची 18 वर्षाखालील मुलं असं कुटुंब हे एक युनिट असं गृहीत धरलं जातं। ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेती आहे असा शेतकरी याला पात्र होतो। मात्र यामध्ये कोणताही शासकीय नोकर, पदाधिकारी किंवा आर्किटेक्ट, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट यासारखे स्वयंव्यवसाय करणारे मंडळी ही याच्यामध्ये पात्र होत नाहीत। मात्र शासकीय नोकरी करत असलेला किंवा खाजगी क्षेत्रात काम करत असलेला चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचारी या योजनेत लाभ घेण्यामध्ये पात्र होतो। यामध्ये जो व्यक्ती पाठीमागील 5 वर्षामध्ये किमान 3 वेळा आयकर भरलेला आहे व त्यात किमान 2 वर्ष सलग आयकर भरलेला आहे असा व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र आहे। उर्वरित बहुतांशी सर्व लोक शेतकरी या योजनेत लाभ घेण्यास पात्र आहेत। या योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 1,15,42,000 शेतकरी कुटुंबांनी आत्तापर्यंत 1 ते 16 हे जे हप्ते देण्यात गेलेले आहेत तर त्यामध्ये लाभ घेतला आहे व या लाभाची एकत्रित रक्कम रुपये 29,630 कोटी रुपये आहे। यामध्ये केंद्र शासनाने काही मूलभूत बदल केले व त्यानंतर आता हा जो 17वा हप्ता दिनांक 18 जून 2024 रोजी माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणावरनं एका कार्यक्रमाद्वारे देशातील सर्वसाधारण 9,20,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरद्वारे देश पातळीवर याची रक्कम सुमारे 20,000 कोटी असणार आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये यातील सुमारे 90,48,000 लाभार्थी शेतकरी यांना हा लाभ मिळणार आहे व या लाभाची रक्कम 1,845.17 कोटी अशी असणार आहे। या शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील लाभ मिळणार आहे। यामध्ये जे लाभार्थी शेतकरी आहेत तर त्यांच्या भूमी अभिलेख नोंदी या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये अपडेट करणं आवश्यक आहे। अशा प्रकारे राज्यातील 93,80,000 शेतकरी कुटुंबांच्या नोंदी अद्ययावत झालेल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या या नोंदी अद्ययावत झालेल्या आहेत त्यांनी ई-केवायसी करणं गरजेचं आहे। या ई-केवायसी साठी त्यांचा आधार क्रमांक हा आवश्यक असतो व ही ई-केवायसी साठी ज्यांची झाली नाहीये त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने ई-केवायसी पूर्ण करता येऊ शकते। यासाठी राज्यातील 93,09,000 शेतकरी कुटुंबांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे। तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेअंतर्गत दिला जाणारा सर्व लाभ हा आधार संलग्न बँक खात्यातच जमा केला जातो। अशी आधार संलग्न बँक खाती राज्यामध्ये 92,20,000 सर्वसाधारण आहेत। ज्या शेतकऱ्यांची बँक खाती आधार संलग्न नाहीत त्यांनी आपल्या बँक मॅनेजरकडे जाऊन आधार कार्डची झेरॉक्स व आपलं मूळ आधार प्रमाणपत्र त्यांना दाखवून त्यासाठी आधार संलग्न करण्यासाठी अर्ज भरून दिल्यास त्यांचे बँक खाते हे आधार संलग्न पेमेंटसाठी अधिकृत करण्याची कार्यवाही संबंधित बँकेमार्फत करण्यात येईल। ज्या शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी
PM किसान सन्मान निधी पोर्टलवर अपडेट झालेल्या नाहीत त्यांनी संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या नोंदी अद्ययावत केल्यास जे लाभार्थी या लाभापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणे हे शक्य होणार आहे. श्रोतेहो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या राज्यातल्या काही लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेबद्दल अधिक माहिती दिली आहे. माझे नाव उत्तम आनंदराव आंबळे, तहसील गाव धानोरा, तहसील चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर. मी PM किसान सन्मान यादीमध्ये जेव्हापासून जी चालू झाली योजना सरकारची, तेव्हापासून मी आम्हाला जे तहसील कार्यालय पटवारी यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी काही लोकांना बी सुद्धा माहिती दिली की आपल्याला PM किसानची योजना आपल्याला घ्यायची आहे आणि त्या योजनेचा लाभ चांगला व्हावा आणि आपण जसं कपास आहे, सोयाबीन आहे, या शेतीसाठी आपण चांगला उपयोग येत आहे आणि सरकारची योजना खूप चांगली आहे. मी स्वतः गावातील शेतकऱ्याला 100% माहिती पोहोचवली आहे आणि आम्ही जे खत बिजाई जे आम्ही घेतलेले आहे, जे आम्हाला जसे पैसे मिळाले आपण ती पैसे शेतीच्याच उपयोगात आणलेले आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला फायदा मिळत आहे सरकारचा आणि त्याचा आम्ही सरकारचा धन्यवादच मानणार आहोत. अरुण केशवराव डवळे, राहणार हाळगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर इथून बोलतो. आम्हाला PM किसानचे 17 हप्ते पूर्ण झालेले आहेत. शेतीसाठी चांगला फायदा झाला. पंतप्रधान निधीतून जे आम्हाला PM किसानचे पैसे मिळतात ते आम्हाला भरपूर त्याचा उपयोग होतो. हे हप्ता मिळाला तो बी भरण्यासाठी आम्हाला उडीद, तुरी अशा पिकांसाठी पैसे मिळतात दिले. तर आमच्या इकडे आता सध्या तुरी, उडीद, मूग अशी पिकं घेतो. काही लिंबुनी थोडीफार बाग आहे ते क्षेत्रात 100 झाडं, ते तेवढे लिंबुनीसाठी पाणी वगैरे देतो त्याला. लिंबाचा पैसे होतात, काही मिळतात त्या खर्चासाठी. पुन्हा जित्रा बघायचा काही 2-3 गायचा. त्याच्यामुळं आम्हाला पंतप्रधान निधीतून आलेलं तेव्हा आम्हाला लय फायदा होतो. माझं नाव विनोद मारुती गोखरे आहे. गाव धानोरा, पिपरी, जिल्हा तालुका चंद्रपूर आहे. मी किसान PM योजना जी आहे ना ते आमच्या शेतकऱ्यासाठी खूप चांगली आहे आणि आमच्या गरजू लोकांना मदत होते आणि याचा मला परिपूर्ण फायदा होत आहे आणि पूर्ण हप्ते मला मिळतही आहे. जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून ती अवघड नाही आहे, खूप सोपी आहे. आपल्याला ऑनलाईनच करायची आहे. आपले डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे ऑनलाईन करण्यासाठी. कुठेही 7/12 वगैरे लागते आणि आपण जर अडाणी कास्तकार असेल तर ऑनलाईन करायसाठी गेलं आपले 7/12 सर्व आपले डॉक्युमेंट घेऊन तर ते कुठेही गेलं तरी ते ऑनलाईन करून मिळते आपल्याला. आणि काही म्हणजे वर्षानुसारच KYC करत राहावं लागते आणि आले नाही आपले पैसे तर आपल्याला जाऊन तिथं पंचायत समितीला चेक करावं लागते. त्यांची योजना आहे तर ज्याच्या नावाने शेती असेल, बाईच्या असो किंवा माणसाच्या मुलाच्या, त्यानं ऑनलाईन फॉर्म भरून हे दोन्ही PM किसान योजना, नमो शेतकरी योजना जे सुरू केल्या आहे सरकारनं, त्याचा लाभ त्यांना औषध घ्यायला पाहिजे. तरच त्याच्यात थोडं खूप मदत म्हणून मिळतात आणि शेतीच्या उपयोगी लागते ते. नाही खत पाणी म्हणा, कोणतं बियाणं सुद्धा थोडंफार घेतलं जा पैशाचं, त्याच्यातून आपल्याला फायदा होऊ शकतो. श्रोतेहो, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे. आजही सर्वाधिक रोजगाराच्या संधी शेतीतून निर्माण होतात. आज देशातली धान्यांची कोठारं शेतकरी भरत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आणि आज PM किसान निधीचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित केला आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसोबतच विकसित भारताच्या संकल्पाच्या यशाची ही मोठी नांदीच म्हणावी लागेल. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन अंकिता आपटे.